मित्रांनो, नुकत्याच आपण तामिळनाडू निवडणुकांवर अनेक चर्चा केलेल्या आहेत, पण तामिळनाडूचा किंवा असेल दक्षिणेतील राज्यांचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दक्षिणेसारखा प्रादेशिक पक्ष का उभा राहिला नाही असा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो। तसं पाहायला गेलं तर दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये अनेक पक्ष निर्माण झाले। त्यांनी फक्त म्हणजे दक्षिणेतील जे पक्ष आहेत ना, प्रादेशिक पक्ष, ते फक्त निवडणुका जिंकत नाहीत, तर ते त्या भागाचा किंवा त्या राज्याची सांस्कृतिक मानसिकता बदलून टाकतात। आता तामिळनाडूमध्ये DMK असेल, AIDMK असेल, हे फक्त आहे ना, हे पक्ष नाही आहेत, तर हे तामिळनाडूची ओळख बनून राहिलेले आहेत। आता नुकताच जो तामिळनाडूचा नवा पक्ष आलेला आहे TVK, म्हणजे TVK हा पक्ष विजयने 2 वर्षापूर्वी जन्माला घातला आणि लोकांनी त्याला गांभीर्याने घेतलं, कारण तिथे सिनेमे किंवा अभिनेते असतील किंवा भाषा, प्रादेशिक अस्मिता, राजकारण हे सगळं एकमेकात मिसळलेलं आहे। मग प्रश्न पडतो की महाराष्ट्रात असं का घडलं नाही काही? कारण महाराष्ट्राला तर मोठा इतिहास आहे, शिवाजी महाराजांची परंपरा आहे, अस्मिता आहे, मराठी अस्मिता आहे, मुंबईसारखं आर्थिक केंद्र आहे, शिवसेनासारखा प्रभावी पक्ष सुद्धा होता आणि पुढे जाऊन राष्ट्रवादी सुद्धा जन्माला आली। पण यांना दक्षिणेतील राज्यांसारखी पकड मिळवता आलेली नाहीये। एवढं सगळं असून सुद्धा दक्षिण भारतासारखा एक माणूस किंवा एक पक्ष आपल्या महाराष्ट्रावर एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये कधी यशस्वी झालेलं नाहीये, अंटिल अनलेस ते राष्ट्रीय पक्ष असतील तर। आता इथं विषय असा येतो की दक्षिण भारतातील पक्ष इतके शक्तिशाली झाले कसे काय, किंवा काय होतं त्याच्या मागचं कारण? सुरुवातीला आपण दक्षिण भारत समजून घेतलं पाहिजे, कारण विशेषतः तामिळनाडूबद्दल बोलतोय तर तामिळनाडूच्याच राजकारणाबद्दल बोलायला गेलं तर तिथलं जे राजकारण आहे ते रस्ते, पाणी, वीज किंवा विकास या मुद्द्यांवर आधारित जास्त नसून त्यांची जी राजकारणाची पद्धत आहे ती ओळखीचं राजकारण ते खेळतात। म्हणजे त्यांना एक प्रमाणे एका अर्थी त्यांना बिंबवलं जातं की आपण तामिळियन आहोत आणि आपली भाषा वेगळी आहे आणि आपल्याला दिल्ली समजत नाही, हे त्यांच्या हृदयामध्ये कोरलंय यांनी। म्हणजे ही भावना अतिशय त्यांच्या खोलवर रुजवली गेलेली आहे आणि हिंदी विरोध जो आहे ना, त्यांच्या आंदोलनामध्ये तिथल्या लोकांमध्ये भावनिकरित्या एकत्रित आल्यासारखं दिसतंय। आता DMK सारखा जो पक्ष आहे तो लोकांना असं वाटायला लागतं की हा पक्ष आपल्या तामिळ अस्मितेचं रक्षण करतोय। ही भावना आणि या प्रकारचं राजकारण तिथं होताना दिसतंय। तो फक्त आता पक्ष म्हणून न राहता त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे। आता त्या DMK असेल, AIDMK असेल किंवा TVK, आणि AIDMK आणि DMK हे 2 मुख्य पक्ष आलटून पालटून सत्तेत यायचे आणि दोन्ही सुद्धा द्रविडियन, आणि त्याला तिसरा पर्याय म्हणून TVKने स्वतःला सिद्ध केलेला आहे आणि लोकांनी त्याला सिरियसली घेऊन विजयाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे। आणि ह्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं म्हणजे तिथे सुद्धा तामिळियन अस्मिता TVK मध्ये दिसली त्यांना, पण महाराष्ट्रात असं दिसत नाही काही।